नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बघा, आज सुद्धा मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ही रेसिपी मी कशी बनवते ती तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आणि ते जे आहे ना त्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे ते पण तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला माहिती पडेल. तर माझे जेवढे सबस्क्राईब आहेत त्यांना नमस्कार. मला सपोर्ट करता त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि जसे तुम्ही शॉर्टला मला सपोर्ट करताना तसे माझी लाँग व्हिडिओ असतात. मी जास्त नाही लाँग व्हिडिओ टाकत. त्यालासुद्धा तुम्ही सपोर्ट करा, मला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मला खूप बरं वाटेल तुम्ही ते माझे मोठे व्हिडिओ बघाल, त्याला कमेंट कराल तर खूप मला छान वाटेल. तर चला मी आता रेसिपीला सुरुवात करते. तर कशी रेसिपी बनवते आणि नवीन रेसिपी आहे ती तुम्ही बघत राहा. मी त्याच्यामध्ये काय टाकले ती रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही बघितले तुम्हाला समजेल. तर चला बाय. तर हे बघा, पहिल्यांदा कांदा लागणार. कांदा आपण छान बारीक कापून घेऊया. ही रेसिपी तुम्ही बघितली नसेल म्हणून मी ही रेसिपी आज बनवत आहे. तर हे बघा, पहिला आपण छान असा बारीक कांदा कापून घेऊया. तर हे बघा, आपण तेल ठेवले तापत. तरी राई टाकली. कांदा टाकला. ही आलं लसणाची पेस्ट. मस्त असं शिजून घ्यायचं. थोडासा मस्त कांदा शिजलाय. त्याच्यात आपण आपले मसाले टाकूया. थोडा गरम मसाला. आणि हे बघा, मोड आलेले काळे वटाणे ते आपण ह्याच्यात टाकूया. आणि ह्याच्यात मी एक नवीन वेगळी वस्तू टाकणार आहे. ती तुम्ही शेवटपर्यंत बघत राहिलात तर तुम्हाला समजेल. कारण कोणी टाकली असेल नसेल माहिती नाही, पण मी ती वस्तू ह्याच्यात टाकून ही भाजी बनवणार आहे. तर हे बघा, चांगलं असं परतून घ्यायचं. आणि याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकलं
हे आपल्याला वाफेवर शिजवायची भाजी. वटाणे ना आपल्याला वाफेवर शिजवायचे, त्यासाठी मी इथे पाणी ठेवते. आणि वटाणे शिजल्यानंतर ती मी एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहिला तर तुम्हाला समजेल मी काय टाकलं त्याच्यात ते. बघा आपले वटाणे अर्धे शिजले. तर ह्याच्यात आपण आता हे वाटण टाकूया. कांदा खोबरा, सुका कांदा खोबरा भाजलेलं, हे 2 चमचे मी वाटण टाकले. म्हणजे हे वरती आपण पाणी ठेवलेलं ना ते ह्याच्यात टाकूया. आता वाटण टाकलं ह्याच्यामध्ये. आता जी आपली सिक्रेट वस्तू आहे ना ती टाकायची. तर आता परत मी हे ह्याच्यावर झाकण ठेवते, पाणी ठेवते आणि थोडं वाटण शिजू देते आणि नंतर मग ते आपण वस्तू याच्यामध्ये टाकूया. तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा. चिंबुल्या, हे चिंबुल्या, चिंबू, 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 हे चिंबू.
सिक्रेट वस्तू ही आहे गवार. ही बघा मी ह्याच्यात गवार टाकली आणि एक टोमॅटो टाकलं. तर आपले वाटाणे अर्धे शिजलेले होते आणि आता गवार शिजायला पाहिजे. आपण कसं ह्याच्यात सुकं खोबरं आणि कांदा हे वाटण टाकले ना भाजून, त्यामुळे आपली रेसिपी खूप छान लागणार आहे. तर हे बघा आता ह्याच्यावर मी परत पाणी ठेवते आणि आपल्याला ही वाटाणे आणि गवार शिजवून घ्यायचे, कारण वाटाणे मी अर्धे शिजवलेले होते. तर आता आपले गवार आणि वाटाणे शिजतील. याच्यानंतर आपण मीठ टाकूया. हे बघा आपली गवार शिजलेली. आता मी ह्याच्यात मीठ टाकते. मीठ टाकलं. वाटाणे आणि काळे वाटाणे आणि गवार. हे पाणी आहे ना, आता हे ह्याच्यात सर्व टाकते आणि परत झाकून देते. ह्याच्यावरती मी पाणी ठेवणार नाही. आता परत आपल्याला एक 10 मिनिटं शिजू दे.